गावी इथे आल्यापासून मला रोज काही ना काहीतरी चमचमीत खायला मिळते. आजही तसाच बेत आहे. तर पण आज वडापावची पार्टी आहे. इथे काकीने घरीच वडे तयार केलेत आणि ते असे गरमागरम वडे आज आम्ही खाऊन मस्तपैकी रात्र एन्जॉय करणार आहोत. तिच्या हातचे वडे मला खायचे होते आणि ती कशी बनवते हेही मला पाहायचं होतं. असं तिने कढईमध्ये असे गरमागरम वडे तळायला सुरुवात केली आणि एकीकडे दीक्षा मात्र कांदा आणि बीटची सलादची तयारी करते. मी पहिल्यांदा बीटसोबत वडापाव खाणार होती, त्यामुळे मी तर एक्सायटेड होते की ही वडापाव बीटसोबत कसं लागत असेल. दीक्षाने इथे तयार करून दिलं होतं. तिची सजावट बघून माझे डोळे दिपले की वाव किती सुंदर आहे. पण ती चव पण त्याहून सुंदरच वाटत असणार, त्यामुळे तिची वडापावची पद्धत मला तर जाम आवडली. मीही त्यानंतर घाईघाईने वडा तसंच तिच्या पद्धतीने सजवून खायला सुरुवात केली. पण एक नंबर टेस्ट लागत होती. काकीच्या आईची वडापावची टेस्ट अमेझिंग आणि दीक्षाने दिलेली या बीटची चव त्याहून अधिक भारी. मस्तपैकी म्हटलं जेवल्यावर झोपावं तर गुड्डूनेच आधी हजेरी तिथे लावली होती. मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.